काँग्रेसचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात करणार पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचं ऐकून पुढे जायचं असतं, अशोक चव्हाणांनी नाना पटोलेंवर नाव न घेता साधला निशाणा। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रभारी चेन्नीतला आज मुंबईत दुपारी आमदार आणि काँग्रेस नेत्यांसोबत बैठक। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी आमदार जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। तर शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाण यांचा राजीनामा, वडेट्टीवारांची टीका। पुण्यात येत्या 20 फेब्रुवारीपासून ओला आणि उबर हे टॅक्सी बंद। जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले दर अजूनही कंपन्यांनी मान्य न करण्यास टाळाटाळ केल्यामुळे सेवा बंद करण्यात आली। अशोक चव्हाण भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता, कोणत्याही क्षणी भाजप उमेदवारांची यादी करणार जाहीर। 15 फेब्रुवारीला गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांचा घेणार आढावा। काँग्रेस मुक्त भारत होण्याच्या घोषणा देणारा भाजप आता काँग्रेस व्याप्त भाजप होणार। आत्मविश्वास नसल्यामुळे भाजप फोडाफोडीचं राजकारण करते, उद्धव ठाकरेंची टीका। अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार भाजपच्या संपर्कात, काँग्रेस आणि ठाकरे गट यामध्ये आणखी भूकंप होणार, अपक्ष आमदार रवी राणा यांचे वक्तव्य। दर्यापूर दहीहंडा मार्गे अकोला रस्त्याच्या सुधारासाठी गावकऱ्यांचे आमरण उपोषण। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला हा रस्ता अनेक अपघात होऊन सुद्धा शासनाने याची दखल घेतली नाही। मात्र आता जोपर्यंत रस्त्याचे काम लागत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, गावकऱ्यांचं ठाम मत।